मानवी जीवितास अपायकारक बनावट इम्पिरियल ब्ल्यू दारू कारखाना उद्ध्वस्त. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखांचा मुद्देमाल जप्त. मानवी जीवितास अत्यंत धोकादायक ठरणाऱ्या बनावट इम्पिरियल ब्ल्यू दारू निर्मिती करणाऱ्या अवैध कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 1,43,290 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. शहरातील नकाने रोड परिसरातील साईनाथ नगर भागात छापा टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कारवाई दरम्यान साहित्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये इम्पिरियल ब्ल्यू नावाच्या 180 mlच्या 1,152 बनावट बाटल्या, 500 लिटर क्षमतेचा पांढरा टाक, 7 प्लास्टिक कॅन, इम्पिरियल ब्ल्यूचे 9,000 स्टिकर्स, इम्पिरियल ब्ल्यूचे 1100 प्लास्टिक झाकणं, इम्पिरियल ब्ल्यूचे 1100 लेबल्स, इम्पिरियल ब्ल्यू नावाचे 8 बॉक्स, 650 रिकाम्या काचेच्या बाटल्या, 200 लिटर स्पिरिट, बनावट दारूसाठी वापरण्यात येणारे रंग आणि केमिकल, एक मोजमाप उपकरण असा एकूण मुद्देमाल 1,43,290 रुपयेचा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 98/2026 अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 123, 318 मधील 4, 336 मधील 3, 349, 350-2 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 65 फ 83 86 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. धुळे पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे बनावट दारूचा मोठा साठा नष्ट करण्यात आला असून संभाव्य जीवितहानी टळली आहे. परिसरात या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, धुळे जिल्हा.